नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। तर आज आपण सातारा शहरामध्ये आपल्या मराठा साम्राज्याची राजधानी पाहण्यासाठी पण आलो होतो। तर चला आज आपण या राजधानीचं राजवाड्याचं आपण दर्शन घेणार आहोत। तर चला मुख्य दरवाज्यातून आज जात आहोत। मित्रांनो, आज आपण सातारामधील सुप्रसिद्ध असा शाहू महाराजांच्या काळामधील वाड्याचं आपण दर्शन घेत आहोत आणि परिपूर्ण अशी माहिती आपण यामध्ये दाखवणार आहोत। तर चला आपण वाड्याचं दर्शन घेणार आहोत। तर जय शिवराय मित्रांनो, परिपूर्ण अशा माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। प्रथम वाडा म्हणजे काय? तर वाडा हा आपल्या महाराष्ट्रामधील विकसित झालेल्या परंपरागत निवासस्थानाचा प्रकार आहे आणि हा वास्तुप्रकार पेशवे काळामध्ये आपल्याला उदयाला आलेला पाहायला मिळतो आणि असे भरपूर वाडे आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजेच घराची म्हणजे वाड्याची रचना ही आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळते। वाडी म्हणजे जमिनीचा तुकडा, यातूनच वाडा हे नाव प्रचलित झालं। आता वाडा म्हणजे मध्यवर्ती चौक असलेले घर असाही अर्थ रूढ झालेला आहे। वाडा हे जसं श्रीमंत तसं जनसामान्यांचं हे घर आहे। वाडा हे जसं एका कुटुंबाचं घर तसेच अनेक कुटुंबाचं हे घर अशी ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते। तर वाड्याचा आराखडा आपण त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेत आहोत। तर चला, बंगले असतील, वाडा असतील, त्याचे जे बांधकाम आहे ते आपल्याला अंतर्गत भागामध्ये परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर या वाड्यामध्ये आपण प्रवेश केल्यानंतर आपल्याला जो मुख्य भाग आहे म्हणजे यामध्ये वाड्याच्या अंतर्गत रचनेनुसार त्याचे 3 प्रकार आपल्याला पाहायला मिळतात। तर त्यातला मधला चौक असेल, वरांडा असेल आणि खो असे 3 भाग मिळून एक स्वयंपूर्ण भाग म्हणजेच आपल्याला तयार होताना पाहायला मिळतो आणि वाड्याची रचना ही अंतर्मुखी असते। मध्यवर्ती चौकामधून आपणास प्रवेश करायचा आणि वरांड्यातील खोल्यामध्ये आपल्याला दरवाजे असतील किंवा थेट अंतर्गत भागामध्ये प्रवेश करण्याची सोय सुद्धा असतेच। त्याच पद्धतीने चौक, वरांडा किंवा खोल्या ही जी रचना आहे ही अत्यंत साधी आणि उपयुक्तच्या दृष्टिकोनातून आणि परिस्थितीनुसार ती आपल्याला पाहायला मिळते। चौक म्हणजे काय की चौक हा वाड्याचा महत्त्वाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो। म्हणजे काही म्हणजे सार्वजनिक असतील, खाजगी जीवन असेल, विविध कार्यक्रम असतील, घरगुती कामे असेल किंवा घरातील महिलांच्या खाजगीपण किंवा अनुकूल अशा या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून चौकीची योजना ही आपल्याला पाहायला म्हणजे केलेली आपल्याला पाहायला मिळते। तर हे चौक आणि अशा भरपूर यामध्ये बारक्या आपल्याला अनेक गोष्टी आपल्याला वाड्यामध्ये पाहायला मिळतात। तर वाड्याच्या मध्यवर्ती चौकाचे अनेक घटक आपल्याला परिसरामध्ये पाहायला मिळतात। त्यामध्ये ओटा असेल, सोपा म्हणजे जो आपण ज्याबद्दल आता माहिती घेतली म्हणजे त्याला वरांडा असं म्हणलं जातं। त्याच पद्धतीने गच्ची हा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो। जिना आहेत, पुष्करणी आहेत, कारंजे आहेत, हौद आहेत, विहीर आहेत, या तुळशी वृंदावन प्रत्येक वाड्यामध्ये परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। हे सर्व जे घटक आहेत हे सर्व घटक हे आपल्याला चौकीशी निगडीत आपले पाहायला मिळतात। हे पहा, सुंदर असं नक्षीकाम आणि ह्याच्या पायाखाली आपण जो मूळ जो गाभा आहे म्हणजे कोणत्याही त्या लाकडाला धोका निर्माण होऊ नये किंवा ते किडू नयेत किंवा वाळवी लागू नये यासाठी त्याची रचना ही पहा, विशिष्ट पद्धतीची रचना आपल्याला पाहायला मिळते। उदाहरणार्थ एक उदाहरण म्हणजे पुष्करणी किंवा कारंजे म्हणजे सर्वात बाहेर जो भाग असो प्रवेशद्वाराजवळ त्या ठिकाणी चौकात हे कारंजेचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याच पद्धतीने तुळशी वृंदावन हे ज्या चौकाच्या बाजूला आपल्याला चौकाच्या परिसरामध्ये आपल्याला देवघर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। स्वयंपाकघर असेल किंवा स्वच्छतागृह असेल, पाण्याचा वापर सहज करणे शक्य व्हावे अशा पद्धतीने वेगवेगळ्या रचना आपल्याला पाहायला मिळतात। तर खोल्या पण आहेत, वाड्यामध्ये अनेक खोल्या असतात। त्याच पद्धतीने सोपा नावाचा जो प्रकार आहे, सोपा म्हणजे चौकीच्या बाजूला जी ज्योत असलेली अर्धा चतुर्थ जागा म्हणजेच हा महत्त्वाचा भाग आहे हा सुद्धा। अशा भरपूर काही गोष्टी आपल्याला या वाडा या कन्सेप्टमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। त्याच पद्धतीने त्याची रचना असेल, स्थापत्य कला असेल, शैली असेल, हे आपल्याला प्रत्येक वाड्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही रचना आपल्याला पाहायला मिळते। तर आज आपण सातारामध्ये आपण आलो होतो आणि खूप सुंदर आणि जबरदस्त आपण वाड्याचे दर्शन घेत आहोत। तर वाडा म्हणजे काय ही कन्सेप्ट आपण थोडक्यामध्ये पाहिली तर सातारा शहर हे आपल्या मराठा साम्राज्याची ही राजधानी म्हणून प्रसिद्ध होतेच
आणि 1708 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांचा राज्याभिषेक हा सातारा शहरामध्ये झाला आणि मराठा राज्याच्या अखेरपर्यंत सातारा शहर हे मराठ्यांची राजधानी म्हणून आपल्याला पाहायला मिळते. त्याच पद्धतीने या परिसरामध्ये म्हणजे किल्ले अजिंक्यतारा आपल्याला पाहायला मिळतो. दक्षिणेकडे अजिंक्यतारा किल्ला आहे, उत्तरेकडे पेडाच्या भैरवाची टेकड्या असेल किंवा पश्चिमेकडे आपल्याला योतेश्वराचा डोंगर असेल, पूर्वेकडे जरंडेश्वराचा डोंगर असेल, अशा अनेक चारही बाजूने वेढलेल्या असणारा हा आपला सातारा शहर. तर थोडक्यामध्ये या शाहू नगरीची आपण थोडक्यामध्ये माहिती पाहत आहोत. तर सातारा शहराची स्थापना ही छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांनी केली आणि औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आल्यानंतर शाहू महाराजांनी साताराच्या किल्ल्यावर म्हणजेच अजिंक्यताऱ्यावर आपला राज्याभिषेक करून घेतला व सातारच्या किल्ल्यावरूनच महाराजांनी आपल्या राजकारभाराचे सूत्र आपल्या हाती घेतले. अनेक अडचणीत सापडलेले हे साम्राज्य समयसूचकाच्या धोरणामुळे हळूहळू मोकळा श्वास घेऊ लागले आणि एकापेक्षा एक असे मराठी सरदार एकत्र येऊन स्वराज्याची नवी उर्मी आणि नवी पिढी आपल्याला या साम्राज्यामध्ये पुन्हा स्वरूप देण्यास तयार झाली. तर मराठा साम्राज्याच्या चोहोबाजूला जसा जसा विस्तार होऊ लागला तसा तसा सातारा किल्ल्याचा सुद्धा परिसर प्रशासनाच्या दृष्टिकोनातून कमी पडू लागला व त्यातूनच सातारा शहराच्या स्थापनेची कल्पना आली आणि शहराचा मूर्तिमेढ रोज छत्रपती शाहू महाराजांनी मराठा साम्राज्याची 70 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच स्वराज्याची राजधानी ही डोंगरावरून जमिनीवर आणलेली आपल्याला पाहायला मिळते. तर सातारा शहराच्या अर्थात शाहूनगरीची रचना व त्यातील भागांचे नवे शाहू महाराजांनी आपल्याला वेगळ्या पद्धतीची आठवण करून देतात. म्हणजे राजकीय महत्त्व संपले तरीही मराठा साम्राज्याची एकेकाची राजधानी म्हणून सातारा शहराचा अभिमान नक्कीच या महाराष्ट्राला या देशाला आपल्याला आहेच. महाराष्ट्रातील ही शाहू नगरीची स्थापना आपल्याला 1721च्या सुमारास झालेली पाहायला मिळते. तर शाहू महाराजांच्या जी दिनांक आहे 28 मार्च 1721च्या पत्रामध्ये तातडीने वाडा बांधण्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर शाहू महाराजांची आणि पेशव्यांची जी आपली भेट झालेली आहे पेशवे काळामध्ये, या भेटीमध्ये ज्या नोंदी आहेत त्यावरून शहर रचनेच्या कालावधीचा अंदाज आपल्याला लागतो. आणि डिसेंबर 1720च्या सुमारास श्रीमंत बाजीरावांनी सातारा किल्ल्यावर शाहू महाराजांची भेट घेतली. त्यानंतर 7 ते 8 महिन्याच्या भेटी हे माची किल्ले सातारा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर ऑगस्ट 1721ला शाहू नगरी जणिक जे किल्ले सातारा येथे श्रीमंत बाजीरावांनी शाहू महाराजांची भेट घेतली असा उल्लेखही आहे. आणि शाहू नगरालाच हल्ली सातारा असेही म्हणलं जातं. तर या परिसरामध्ये आपल्याला तख्त्याचा वाडा असेल, रंगमहाल असेल, अदालत वाडा असेल, 4 भिंती हुतात्मा स्मारक असेल, त्याच पद्धतीने ज्या पेठी आहेत स्थापन त्यावेळी ज्या केल्या होत्या तर प्रत्येक पेठामध्ये आपल्याला वेगवेगळी नावं आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे गडकरी आळे असेल, रविवार पेठ असेल, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, राजसपुरा पेठ असेल, शनिवार पेठ असेल, माची पेठ असेल, मल्हार पेठ असेल, अशा पेठा त्यावेळी स्थापन केल्या होत्या. म्हणजे भरपूर असे प्रतापगंज पेठ असेल, त्यामधले केसरकर पेठ असेल, रामाचा गोठा असेल, अशा पद्धतीने आपल्याला या परिसरामध्ये वाड्याच्या परिसरामध्ये या अशा भरपूर अशा गोष्टी आपल्याला या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर आपलं शक्तीचं प्रेरणास्थान, बलस्थान, देवस्थान असणारे हे आपले स्मारक आहेत आणि या स्मारकांचं जतन होणे ही काळाची गरज आहे. तर मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना नम्र विनंती आहे की ज्याही परिसरामध्ये तुम्ही जात असाल, मंदिर असेल, समाधी असेल, तर त्या पवित्र आणि वंदनीय स्थळांचं पवित्र राखण्याचा नक्कीच प्रयत्न करा आणि तुम्ही ते करालच. आणि कोणत्याही पद्धतीची हानी आपल्याकडून होणार नाही याचीही काळजी घ्या. कोण चूक करत असेल तर त्यांना नीट समजावून सांगा. आणि या पवित्र वारसाचं जतन करणं ही आपली आणि आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आणि नक्कीच या आयुष्यामध्ये आयुष्य हे आपल्याला एकदाच मिळत असतं, तर अशा या ऐतिहासिक वारसूंचं दर्शन घ्या. आपण माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. तसंच आपला हा अमूल्य वेळ दिला याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी
आणि नक्कीच आपल्या चॅनलवर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जो काही वेळ आहे आपण देत असतात आणि अशाच पद्धतीनं नवीन माहितीसाठी चॅनलवर भेट देत जावा. तर चला पुन्हा आपण भेटणार आहोत नवीन माहितीसह आपल्या किल्ले दर्शन या चॅनलवर. तर चला मित्रांनो, जय शिवराय, जय शिवराय.